तुम्हाला कुंडली समजते, हस्तरेषा कळते, असं जाणवतं की एखाद्या व्यक्तीमध्ये काही निगेटिव्ह एनर्जी आहे का. तर सर मला हे विचारायचं आहे की एक व्यक्ती की जो एवढा उच्च पदावर राहून आले किंवा इतकं शिक्षण घेतलंय, तुम्ही इकॉनॉमिस्ट होते, म्हणजे रोज तुमचा आकड्यांशी संबंध होता, तो व्यक्ती ऍस्ट्रॉलॉजी कसा आहे. म्हणजे वयाच्या जवळजवळ 25-26 वर्षापर्यंत मी देव आणि भूत या कशाला मारायचो नाही. मला प्रचंड भयानक अनुभव यायला लागले की ज्याच्यामुळे वाटलं की निगेटिव्ह गोष्ट काय हे प्रथम मी अनुभवायला लागलो. सर आज जेव्हा तुम्ही हस्तरेषा आपण जे म्हणतो की पामिस्ट्रीचं पूर्ण हे करतात, लोकांना कन्सल्ट करतात, कोणत्या कोणत्या टाईपचे लोक येत आहे सर सध्या, कोणकोणते असे पॉइंटर्स असतात ज्याच्यावरून तुम्ही असं ठरवू शकता की या व्यक्तीचं मन हे खूप जास्त कमकुवत आहे. चेहऱ्यावर काही असं असतं सर काही लोकांच्या की ज्याच्यावरून तुम्ही सांगू शकता बाहेरची बाधा असेल तर त्याला चेहऱ्यावर काही ठराविक प्रकारचे रंगाचे बदल झालेले असतात. तुम्ही आतापर्यंत हजारो लाखो हात पाहिले असतील, तुम्हालाही असं जाणवलं का कधी की हाताच्या रेषा म्हणजे करोडपती योग आहे, राजयोग आहे सगळे, बट त्या व्यक्तीचं कधी चांगलंच होत नाही. तुम्ही उपाय देताना मी असं पाहिलंय की तुम्ही असं नाही सांगत कोणाला की हजारो रुपये खर्च करा, लाखो रुपये खर्च करा, इथे जाऊन या तिकडे करा, असं नाही सांगत. तुम्ही म्हणता मंत्र जापात मध्ये जेवढी शक्ती आहे तेवढी कशात नाहीये, तर काय महत्व आहे. पण आता त्याचा उपयोग काय केला जातो तर त्याच्यामध्ये चुकीच्या मार्गाने एखाद्या व्यक्तीला विवश करणं, त्याच्याशी विवाह करणं किंवा त्याला त्याचा सगळा पैसा देऊन टाकायला विवश करणं, त्याची सगळी प्रॉपर्टी देऊन टाकायला विवश करणं, असे प्रकार केले जातात. शेवटी हे कलियुग आहे, प्रत्येक चांगल्या गोष्टी काहीतरी वाईट उपयोग केला जातो, त्याप्रमाणे आता होतंय. डाउजिंग काय टेक्निक आहे. फार मोठा सायंटिस्ट म्हणजे एडिसन, त्यांनी त्याला मान्यता दिली होती की डाउजिंग हा प्रकार आहे. तुमचा हायर सेल्फ हा नेहमीच तुमच्या परमात्म्याशी कनेक्टेड असतो. मग तुमचा हायर सेल्फ जेवढा चांगला डेव्हलप्ड आहे, जेवढा तुमचा कनेक्टेड आहे ना, तेवढं तुम्हाला डाउजिंग मध्ये चांगलं यश येणार. कुठली गोष्ट होण्यासाठी ना आध्यात्मिक टच असतं खूप गरजेचं आहे. ते असलं तर खूप चांगले रिझल्ट मिळू शकतात, नसेल तर खूप वाईट गोष्टी होतात. ही नजर खरंच लागते का, कुणाची लागते आणि काय नजर. नेहमीच कोणी मंत्रतंत्र केलं असं नसतं. कधी कधी ना नुसतं लोकांच्या जळफळाट होण्याने पण तुम्हाला तेवढाच त्रास होत असतो. मला नजरच लागायला नको कुणाची, त्यासाठी मी काय केलं पाहिजे. तुरटी, त्याच्यामध्ये मीठ, त्याच्यामध्ये तमालपत्र, ह्यांचे उपाय आपल्या शास्त्रात सांगितलेले आहेत. काय महत्व आहे सर गीतेचं, का प्रत्येकाने वाचावे. एखाद्या व्यक्तीचे कर्म खराब असतील, म्हणजे मागच्या जन्मीचे जरी त्याचे कर्म खराब असतील, तर या जन्मात त्याला खूप प्रॉब्लेम होतो. तर तुम्ही काय सांगाल याला. जर समजा त्याचे मागच्या जन्मीचे खराब आहे पण तो या जन्मात खूप चांगलं वागतोय, तर मग त्याला फायदा होणार आहे का. माझ्या लाईफ मध्ये हे पहिल्यांदा मी पाहतो की कुकरचं भांडं उडतंय, असं झालंय. नॉर्मल आहे ती गोष्ट, पण इतकी पण नॉर्मल नाही की ती बरोबर त्याच वेळेस घडली पाहिजे. तर ह्या अशा गोष्टी कशामुळे झाल्या असतात. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्याकडे आले आहेत संदेश दिघे सर. सर नमस्ते. नमस्कार. सरांसोबत आपला हा आज तिसरा पॉडकास्ट आहे. आजपर्यंत आपण सरांसोबत हस्तरेषेबद्दल बोललो. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची झाली तर सर एक इकॉनॉमीचे प्राध्यापक होते. भरपूर वर्ष सरांनी प्राध्यापकची सेवा दिली आहे मुलांना. आणि कसं असतं ना की सर टॉपरही होते भरपूर परीक्षांमध्ये. तर मला वाटतं सर सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या त्या जर्नीबद्दल थोडं लोकांना सांगा. कारण काय होतं, लोकांचा ऍस्ट्रॉलॉजीवर 70-80% लोकांचा विश्वास आहे. बट जेव्हा एखादा एज्युकेटेड व्यक्ती, जेव्हा एखादा इतकं शिक्षण घेतलेला व्यक्ती ऍस्ट्रॉलॉजीकडे येतो, तेव्हा तो विश्वास अजून जास्त दृढ होतो. तर मला असं वाटतं तुम्ही तुमचं एका मिनिटामध्ये तेच शिक्षण आणि तुम्ही कुठे कुठे टॉपर राहिले तेही सांगा. ऍक्च्युली मी इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स केलंय मुंबई युनिव्हर्सिटी कालिना कॅम्पस. आणि माझे सब्जेक्ट होते इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स आणि सेंट्रल बँकिंग. आणि इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स सेंट्रल बँकिंग दोन्हीमध्ये मला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर पण होतो आणि फर्स्ट क्लास होता त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर ॲज अ प्रोफेसर मी काम केलं 31 वर्ष. आणि 56 वर्षात असताना माझ्या वयाच्या मी रिटायरमेंट घेतली VRS घेतलं. ओके. तसं मग ऍस्ट्रॉलॉजीवर तुमचा विश्वास कसा बसला. म्हणजे मी आता ऍस्ट्रॉलॉजीला सगळंच कन्सिडर करतोय. तुम्हाला कुंडली समजते, तुम्हाला हस्तरेषा कळते, तुम्हाला असं जाणवतं की एखाद्या व्यक्तीमध्ये काही निगेटिव्ह एनर्जी आहे का. त्यासोबतच डाउजिंग एक नवीन टेक्निक आहे, म्हणजे आमच्यासाठी नवीन आहे, बट तुम्ही ती भरपूर वर्षापासून त्याच्यामध्ये काम करताय. तर सर मला हे विचारायचं आहे की एक व्यक्ती की जो एवढा उच्च पदावर राहून आले किंवा इतकं शिक्षण घेतलंय, तुम्ही इकॉनॉमिस्ट होते, म्हणजे रोज तुमचा आकड्यांशी संबंध होता की नंबर्सवर तुम्ही सगळे खेळायचे, तो व्यक्ती ऍस्ट्रॉलॉजी कसा आहे. एके वेळेला ऍक्च्युली मी सुद्धा बराच नास्तिक होतो. जसं नॉर्मल हुशार लोक असतात तसं इकॉनॉमिक्समध्ये म्हटलं थोडंसं असं वाटतं की आपण ॲनालिटिकल माइंड आहे, प्रत्येक गोष्टीचं डायरेक्टच आहे तसं मानणं थोडं कठीण पडतं. पण आयुष्यामध्ये कधी कधी ना चेतन काही निगेटिव्ह अनुभव पण असे येतात ना की ज्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी आपोआपच ज्या माहीत नसतात त्या माहीत कराव्याशी वाटतात किंवा त्याच्यामध्ये आपल्याला ज्ञान यायला लागतं. खरं. तसंच एक माझ्या बाबतीत पण झालं की मी बऱ्याच वर्ष म्हणजे शिक्षण घेऊन झाल्यावर पण काही वर्ष मी बराच नास्तिक होतो.
पण मला एक खूप आयुष्यामध्ये वाईट अनुभव आला आणि त्या अनुभवातून मी शिकलो की काहीतरी अशी एक शक्ती आहे जी आपल्या ह्या वाईट मार्गातून किंवा वाईट अनुभवातून बाहेर काढू शकते. आणि तेव्हा मला परमेश्वराचं साक्षात्कार तर म्हणू शकत नाही, एवढी माझी लायकी नाही, पण परमेश्वराची पॉवर काय आहे किंवा त्यांची पुस्तकामध्ये काय पॉवर आहे, त्याच्या मंत्रांमध्ये काय पॉवर आहे, हे तेव्हा जाणीव झाली. मला स्वतःचा अनुभव आला आणि मग मी त्या क्षेत्राकडे वळलो, ॲस्ट्रॉलॉजीकडे पण वळलो आणि त्या साधनेकडे पण वळलो आणि मग हा प्रवास सुरू झाला. एक्झॅक्टली. मला जास्त डिटेल नाही विचारायचं सर, तो काय कसा तुम्हाला प्रॉब्लेम आला होता, बट मला थोडं त्याच्याबद्दल जाणून घ्यायचंय, कारण लोकांना पण ते ऐकायचंच असेल. जास्त डिटेल नका सांगू, पर्सनल असतं शेवटी प्रत्येकाचा, बट कशा टाईपचा तो प्रॉब्लेम होता आणि कशाच्या भक्तीने तुम्हाला बाहेर काढलं? ॲक्च्युली म्हणजे वयाच्या जवळजवळ 25-26 वर्षापर्यंत मी देव आणि भूत या कशालाच मारायचो नाही, अजिबात नाही मारायचो. आणि मी हसायचो. म्हणजे मी असा माणूस होतो की यंग असताना, लहान असताना, म्हणजे यंग असण्यापेक्षा लहान असताना माझे बरेच वयाने मोठे असे मित्र वगैरे होते आणि कधी अशा गोष्टी नाही करा भूतावर, मी हसण्यावर न्यायचो. तर असं चॅलेंजवरती स्मशानात फिरून येणारा माणूस थोड्या पैशासाठी, अशा टाईपचा मी मुलगा होतो. पण दुर्दैवाने काही असं घडलं की माझ्या एकदम क्लोज नातेवाईकांनी माझ्यावरती काहीतरी निगेटिव्ह पार्ट केला. आणि मी अजिबात न मानणार, म्हणजे असं असतं ना की जे मानतात त्यांना अनुभव येतात, कारण काय की त्यांच्या मनाचे खेळ असतात. लोक खूप असं म्हणतात, खास करून जे लोक ह्या गोष्टीला अंधश्रद्धा मानतात. पण मी अजिबात न मानणार होतो निगेटिव्हिटीला. परंतु मला असे काही अनुभव यायला लागले की मला प्रचंड भयानक अनुभव यायला लागले की ज्याच्यामुळे वाटलं की निगेटिव्ह गोष्ट काय हे प्रथम मी अनुभवायला लागलो. ओके. आणि त्या अनुभवातून माझी आई खूप मोठी देवभक्त होती, ॲक्च्युली रामाची मोठी भक्त होती, आणि तिने मला मार्गदर्शन केलं की तुला हे जे काही प्रचंड त्रास होत आहेत ना, त्याच्यातून बाहेर पडायला एकच मार्ग आहे, ते म्हणजे तुला देवाचं काहीतरी करणं खूप आवश्यक आहे. आणि त्या हिशोबाने मी प्रथम आयुष्यामध्ये भगवद्गीता वाचली. आणि तुला सांगतो चेतन, म्हणजे मी एकदम नॉन बिलिव्हर होतो. म्हणजे मी कृष्ण, राम, देव वगैरे ह्या गोष्टी हसायचो आणि अथेइस्ट म्हटलं तर हरकत नाही अजिबातच. पण ते वाचल्यावर एक ना ते मॅग्नेट आहे, आणि जसं मी वाचत गेलो ना तसं ते आपल्याकडे ओढत गेलं, तसे अनुभव यायला लागले आणि मग ते खूप वाढत गेले. आणि मग त्या मार्गाने मी पुढे जायला लागलो. लोकांना पण मी त्या मार्गाने मग गाईड करायला सुरुवात केली. बरोबर आहे सर. वय काय असेल जेव्हा हे पहिल्यांदा असं तुम्हाला जाणवलं की म्हणजे देवाची भक्ती करून माणूस संकटातून बाहेर येऊ शकतो? साधारणतः मी वयाचे 26 वर्षात होतो. ओके. तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे नास्तिक होते? पूर्ण नास्तिक होतो. जॉब वगैरे होता सर तेव्हा? मी ऑलरेडी लेक्चरर होतो कॉलेज. तोपर्यंत तुम्ही सगळे शिक्षण कम्प्लीट होतं, जॉब लागला होता, पैसे चांगले करत होते, बट काहीतरी तुम्हाला निगेटिव्ह वाटलं आणि त्यानंतर तुम्ही सर आज जेव्हा तुम्ही हस्तरेषा आपण जे म्हणतो की पामिस्ट्रीचं पूर्ण हे करतात, लोकांना कन्सल्ट करतात, तर कोणत्या कोणत्या टाईपचे लोक येत आहे सर सध्या? बघ, जसं नॉर्मली माणसाकडे प्रॉब्लेम काय असतात, एक तर पैसा, प्रेयर नाही, लग्न, मुलं होत नाहीये, मला तर हे जास्त वाटतं सर आजकाल. तर असेच खूप प्रॉब्लेम असतात. आणि त्याच्यामध्ये 70% लोक तर पैसा नाही किंवा करिअर नाही, आणि खूप हायली क्वालिफाईड लोकांना चांगल्या नोकऱ्या नसतात, चांगलं एज्युकेशन घेऊन सुद्धा नोकरी मिळत नाही, किंवा चांगला पैशाचा पाठबळ असून बिझनेस चांगला चालत नसतो. असे लोक माझ्याकडे खूप येतात. त्या व्यतिरिक्त कोणाचं लग्नाचं वय वाहून गेलेलं असतं, लग्न झालेलं नसतं, लग्नाचे योग येऊन गेलेले असतात पण ते लग्न केलेलं नसतं काही ना काही कारणामुळे. त्याचप्रमाणे काहींना मुलंच होत नसतात. असं मेडिकली जर का चेक केलं तर वाटतं की सगळं नॉर्मल आहे, डॉक्टर सांगते पूर्ण नॉर्मल आहे, पण मुलं होत नसतात. अशा प्रकारचे अनुभव असतात. तर काही लोकांना खूप फिजिकल त्रास असतात, जे मेडिकल सायन्समध्ये त्यांना एक्सप्लेन केले जात नाही डॉक्टरकडून, किंवा त्याला उपाय मिळत नाहीत. आणि अशी लोक माझ्याकडे बरेच येतात की ज्यांना डॉक्टर सांगतात की नाही, हे तुमच्या मनाचे खेळ असावे, तुम्हाला हे दुखणं काही दिसत नाही, हाडांची दुखणी किंवा काही असे, पण ते खूप त्रास त्यांना असतात. अशी लोक माझ्याकडे खूप जास्त येतात. ओके सर. काही म्हणजे आपण जर समजा हस्तरेषेला आपण बघितलं तर तुम्हाला काय वाटतं की कोणकोणते असे पॉइंटर्स असतात ज्याच्यावरून तुम्ही असं ठरवू शकता की या व्यक्तीचं मन हे खूप जास्त कमकुवत आहे? कारण ज्या व्यक्तीचं मन कमकुवत असतं त्याच्यावरच निगेटिव्ह गोष्टी जास्त प्रभाव करतात. म्हणजे कोणी बोललं तर तो व्यक्ती रडून देतो, किंवा त्या व्यक्तीला कोणी काही रागवलं तर तो डिप्रेस्ड होऊन जातो, म्हणजे त्याचं मन कमकुवत असतो आपण असं म्हणतो. तर हातांवरून किंवा बॉडीच्या कोणत्या पार्टवरून तुम्ही कसं सांगू शकता? ऍक्च्युली आपल्या हातामध्ये 2 मेजर लाईन आहेत. एक आहे आपली हार्टलाईन, सगळ्यात वरची, आणि एक आहे आपली हेडलाईन. हार्टलाईन आणि हेडलाईन या 2 गोष्टी अशा आहेत ना की ज्याचा अभ्यास केला तर आपल्याला माणसाचे साधारण व्यक्तिमत्व पूर्णपणे कळतं.
म्हणजे तो दुसऱ्यांवर किती प्रेम करणार, किंवा तो खूप स्वार्थी आहे, त्याचं मन किती खंबीर आहे की कमकुवत आहे, त्याच्या हेडलाईनवर कळतं. तो इम्पल्सिव्ह नेचरचा आहे का, शांत डोक्याने विचार करून कुठला वस्तू गोष्टी सॉल्व्ह करतोय का. सॉल्व्ह करतो. तो खूपच घाबरट स्वभावाचा आहे का, खूप पेसिमिस्टिक आहे का, प्रचंड तापट आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या हाताच्या रेषेवरून हेडलाईनवर कळत असतात. आणि त्याप्रमाणे आपण बघतो की साधारणतः एखादा माणूस खूप जर का कमकुवत मनाचा असेल आणि पटकन एखादा घाबरून जाणारा असेल, तर त्या माणसाला साधारणतः ह्या गोष्टीचा त्रास खूप जास्त होण्याची शक्यता असते नॉर्मली. ओके. पण काही न घाबरणे लोकांना, जसं मी तुला सांगितलं माझं उदाहरण, की मी घाबरतो तर मी मारतच नव्हतो, बरोबर आहे. तरी सुद्धा त्रास होऊ शकतो. फक्त एवढंच आहे की कमकुवत मनाचा माणूस आहे तर त्याला पटकन कुठली गोष्ट बाधा कोणी तंत्रज्ञान न करता सुद्धा होऊ शकते. जो घाबरतो त्याला त्या गोष्टी लवकर निगेटिव्ह हे करतात. चेहऱ्यावर काही असं असतं सर काही लोकांच्या की ज्याच्यावरून तुम्ही सांगू शकता? चेहऱ्यावर ठराविक म्हणजे आता जर एखाद्या माणसाला काही जर का बाहेरची बाधा असेल तर त्याला चेहऱ्यावर काही ठराविक प्रकारचे रंगाचे बदल झालेले असतात. डोळ्याच्या खाली काही ठराविक साईन दिसतात. त्याच्यावर आपल्याला कळतं की ह्या माणसाला काहीतरी स्पेशल बाधा झालेली आहे किंवा कोणी करवलेली आहे. ओके. तर तसं कळू शकतं आपल्याला चेहऱ्यावर. आणि सर काही लोकांचे डाग असतात बघा, असे काळे डाग पडतात कपाळावर किंवा असे. हो, हे काळे डाग पडणं एक तर दोन गोष्टी होतात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे याला हाय शुगर आहे, डायबिटीस, एक शास्त्रीय कारण तुम्ही सांगा. बरोबर. पण दुसरं कारण असं आहे की ज्याच्यावरती ब्लॅक मॅजिक झालेली आहे, त्याला सुद्धा डोळ्याखाली खूप काळं होणं, तोंड कपाळावरती खास करून आणि गालावरती डोळ्याच्या खाली काळे धब्बे पडणं, आणि ते अचानक सुरू होतात आणि ते वाढत जातात. तर तसे धब्बे पडणं हे एक लक्षण असू शकतं. कायमच ते असेलच असं नाही. मग त्याला आपल्याला चेक करावं लागतं की ते कशामुळे आहे, की म्हणजे मेडिकल रिझनमुळे आहे का ॲक्च्युअली काही ब्लॅक मॅजिक झाली. ओके. पण जी शंका द्यायला एक ती जागा तयार होते. ओके, बरोबर आहे. सर जर हातांचं आपण बघितलं, कारण मी काही ॲस्ट्रॉलॉजर्स जे असतात म्हणजे फक्त कुंडली बघणारे जे असतात, तर ते सांगतात की कधी कधी कुंडली खूप चांगली असते, पण कुंडली चांगली असून फायदा नसतो, काहीतरी तरी पण त्यांचं वाईट होत जातं. तसं तुम्ही आतापर्यंत हजारो लाखो हात पाहिले असतील, तर तुम्हालाही असं जाणवलं का कधी की हाताच्या रेषा म्हणजे 100% जसं तुम्हाला पाहिजे की करोडपती योग आहे, राजयोग आहे सगळे, बट त्या व्यक्तीचं कधी चांगलंच होत नाही? ॲक्च्युली असे बरेच लोक येतात आमच्याकडे आणि माझ्याकडे खास करून की ज्याच्यामध्ये त्यांचं ते तर बघायला येतं तसं पामिष्टी म्हणून, किंवा माझ्या आयुष्यामध्ये काही चांगलं होत नाही वगैरे, आणि हाताच्या लाईन्स जर बघितल्या खूप स्ट्रॉंग असतात, त्यांच्याप्रमाणे जे प्रेडिक्शन यायला पाहिजे, पण त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी वेगळं घडत असतं. ओके. आणि वेगळं घडत का असतं तर ते घडवलं जात असतं. आणि असे माझ्याकडे अनेक उदाहरणं येतात की जे येतात, काही लोकांना स्वतःला माहीत असतं की आपल्याला काहीतरी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला बंधनं पडलेली आहेत. काही लोकांना माहीत नसतं आणि ते फक्त जसं की बाबा मला कशातच सक्सेस येत नाही, मला नोकरी लागतच नाही किंवा टिकतच नाही आहे, किंवा मला पैसाच टिकत नाही, कर्जबाजारी होत चाललेलं आहे, घरात प्रचंड भांडणंच होत चाललेली आहेत, नवरा बायकोने खूप भांडणं होतं, किंवा आई आणि मुलाची, वडील आणि मुलांची खूप भांडणं होतात. तर ह्या सिच्युएशनमध्ये हात बघून असं वाटतं की अरे म्हणजे ह्यांचं लाईफ खूप वेगळं असायला पाहिजे होतं, पण काहीतरी घडतंय वेगळं. आणि मग ते चेक करतो मी की बाबा खरंच जे वाटतंय मला त्याप्रमाणे होतंय का. काही इंडिकेशन त्यांना पण मिळत असेल तर त्याप्रमाणे मी विचारत असतो की काही ठराविक प्रश्न की त्याच्यामुळे मला कळतं की यांना पण असे अनुभव येत आहेत, तर त्याप्रमाणे मग आपल्याला त्याचे सोल्युशन द्यावे लागतात. म्हणजे तुम्ही उपाय देताना मी असं पाहिलंय की तुम्ही असं नाही सांगत कोणाला की हजारो रुपये खर्च करा, लाखो रुपये खर्च करा, इथे जाऊन या, तिकडे करा, असं नाही सांगत. तुम्ही म्हणता मंत्र जापातमध्ये जेवढी शक्ती आहे तेवढी कशात नाहीये. तर काय महत्व आहे सर अजून त्याच्याबद्दल थोडं बोलायचं झालं? ऍक्च्युअली कसं आहे माहिती आहे का चेतन, ऍक्च्युली खूप लोक काय करतात की कुठल्या ना कुठल्या पूजा सांगतात की हे झालं, हा ग्रह बिघडलाय, ही पूजा करा, हे झालं, ही पूजा करा. परंतु एक माझं सिम्पल लॉजिक असतं लोकांना सांगण्याचं की जर का समजा तुम्हाला स्वतःला भूक लागली खूप आणि तुम्ही स्वतःना जेवता, जर का तुमच्याऐवजी एखादा ब्राह्मण जेवला, खूप जेवला, तर तुमचं पोट भरणार आहे का? तर ते फार कठीण आहे. तसंच जर का तुमच्या बदल्यात दुसरा कोणी मंत्रजाप करत असेल, दुसरं कोणी पूजा करत, तर त्याचं श्रेय तुम्हाला मिळणार आहे का? तुम्ही तो मंत्रजाप तो काय करतो हे नीट कळत नसतं, किंवा तो पूजा जे सांगतो त्यामध्ये तो फक्त काय सांगतो स्वाहा, तर फक्त स्वाहा स्वाहा करत असतो, त्याचा तुम्हाला किती फायदा होतो.
पण जेव्हा आपण स्वतः मंत्र जप करतो, हे मंत्रशास्त्रामध्ये जे सांगितलं त्याच्यामध्ये काय आहे, प्रत्येक मंत्रामध्ये व्हायब्रेशन्स आहेत आणि या व्हायब्रेशनचा फायदा असतो. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला कुठला ग्रह बिघडला असेल असं आपण म्हणतो, तर हे ग्रह बिघडला हे स्टेटमेंटच खरं खूप चुकीचं आहे. कुठला ग्रह बिघडलेला कधीच नसतो. ओके. वर्ष ग्रह आहेत तशीच आहेत, त्यांची फ्रिक्वेन्सी आहे तशी, जी व्हायब्रेशन आहेत तशीच आहेत, तशीच ती पृथ्वीवर येतात, पण आपली व्हायब्रेशन त्याला मॅच होत नसतात. आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की तो ग्रहदोष आहे, म्हणजे तो ग्रह बिघडला. म्हणजे तो ग्रह बिघडला म्हणजे ऍक्च्युली आपली व्हायब्रेशन तशी मॅच होत नाही. मग ह्या मंत्रांमध्ये काय आहे, तर या मंत्रामध्ये प्रत्येक शब्दामध्ये व्हायब्रेशन्स आहेत आणि ही व्हायब्रेशन आपण जेव्हा म्हणत असतो एक पर्टिक्युलर रिपिटेशन्स, तेव्हा आपली आणि त्या मंत्रांची व्हायब्रेशन मिळून त्या ग्रहाशी प्रॉपर मॅच होतात आणि त्याच्यामुळे आपले प्रॉब्लेम्स कमी होतात, म्हणून मंत्र आहेत. दुसरं जर आता म्हटलं की तंत्रमंत्र किंवा जे ब्लॅक मॅजिकमुळे किंवा जर वशीकरण वगैरे हे जे प्रकार आहेत त्याच्यामुळे जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर त्याचे जे मंत्र आहेत ते देवी देवतांना खुश करणारे मंत्र आहेत, किंवा त्यांना साकडं घालणारे मंत्र आहेत की मला ह्याच्यातून बाहेर काढ. जसं शाबर मंत्र सर. शाबर मंत्र आहेत किंवा भैरवनाथांचे मंत्र आहेत किंवा काही. तर अशा मंत्रांना आपण म्हटल्यामुळे काय होतं की त्या देवी देवतांची पॉवरमुळे आपल्याला सहारा मिळतो की आपल्याला त्याच्यातून सुटका मिळते. हे मंत्र सर पूर्वीपासून आहे, फार जुने आहेत. म्हणजे इनफॅक्ट ऍक्च्युली हे जे मंत्र जो आता शाबर मंत्र वगैरे म्हणाला असते, पण आणि बाकीचे मंत्र जसं वशीकरण हा जो एक प्रकार मी आता उल्लेख केला, हे मंत्र हजारो वर्षापासून आहेत. त्याचा उपयोग फार वेगळा कारणासाठी ऍक्च्युली करण्यासाठी तो बनवले गेलेले मंत्र आहेत, चांगल्या याच्यासाठी, चांगल्या कारणांसाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल पूर्वीच्या काळामध्ये ऋषी लोक वगैरे जेव्हा त्यांची आराधना करत असायची किंवा तपश्चर्या करत असायचे किंवा ते लोक यज्ञ करत असायचे, त्यावेळेला त्यांना त्यावेळेचा उल्लेख आहेत की राक्षस येऊन त्रास द्यायचे आणि मग त्यांना त्याच्यापासून प्रोटेक्शन मिळण्यासाठी म्हणून काही मंत्र आहेत की जे मंत्र देवी देवतांचे पण आहेत आणि ज्याच्यामुळे समोरच्या शत्रूला त्रास होईल असे. आणि ह्या मंत्रांचा आजच्या काळामध्ये खूप वाईट उपयोग केला जातो. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जर का एखादा आपल्याला त्रास देत आहे की एखाद्या ऋषीला एखादा जर का वाईट व्यक्ती त्रास देते, तर वशीकरणाच्या मंत्राने तो व्यक्ती त्याशी चांगला वागायला लागेल, हे एवढं साधं सोपं चांगलं एक त्याचं म्हणजे कारण असायचं. पण आता त्याचा उपयोग काय केला जातो, तर त्याच्यामध्ये चुकीच्या मार्गाने एखाद्या व्यक्तीला विवश करणं, त्याच्याशी विवाह करणं किंवा त्याला त्याचा सगळा पैसा देऊन टाकायला विवश करणं, त्याची सगळी प्रॉपर्टी देऊन टाकायला विवश करणं, असे प्रकार केले जातात. शेवटी हे कलियुग आहे, प्रत्येक चांगल्या गोष्टी काहीतरी वाईट उपयोग केला जातो, त्याप्रमाणे आता होतंय. तुम्ही असं बघितलंय सर कधी असं तुमच्या डोळ्यासमोर की एखादा एक्झाम्पल जर आपल्याला नाव न घेता कुणाचं जर सांगताकडे अनेक येतात आता, पण लेटेस्ट मागच्या आठवड्यात माझ्या लागोपाठ 2 फार यंग मुलींचं येऊन गेलं. त्याच्यात एक मुलगी स्वतः आली होती घरी, एक फक्त तिची आई आली होती. पहिला जो केस होता त्याच्यामध्ये ती मुलगी, तिची आई आणि तिचा मामा आला होता आणि त्याच्यामध्ये ती मुलगी इतकी दिसायला सुंदर आणि चांगली क्वालिफाईड. तिच्या हातामध्ये बघितल्यावर मी सांगितलं की बाळा तू खूप हुशार आहे आणि तुला खूप चांगल्या शिक्षणाचा योग आहे, तर तू काय करते आता सध्या? तर मला बोलले सर मी बीकॉमला आहे. पण तुझ्या वयापर्यंत फक्त बीकॉमला आहेस? मला खरंच आश्चर्य वाटलं, कारण हाताप्रमाणे तिचं शिक्षण चांगलंच कम्प्लीट करायला हवं होतं. तर ते बोलले सर थोडं डायव्हर्जन झालं लाईफमध्ये. म्हणून काय डायव्हर्जन झालं? तर सर अचानक लग्न केलं तिने. हातामध्ये लग्नाचा योग नाही, एवढी पॉसिबिलिटी दिसत नव्हती की ती अगोदर लग्न करेल, परंतु तिचं वशीकरण केलं गेलं होतं आणि तिने अशा मुलाशी लग्न केलं जो मुलगा तिला प्रचंड मारतो. तिला घरामध्ये सासू सासरे आणि तिचा नवरा सगळेच मारतात आणि ती मुलगी खूप सुंदर आहे आणि तिची आई सांगत होती की तो जो नवरा आहे त्याची ना लायकी शिक्षणाची आहे, ना तो काय पैसे कमवतो आहे, ना तो दिसण्यामध्ये आहे की माझी मुलगी त्याच्यात अट्रॅक्ट होईल. आणि माझी मुलगी कधीच कोणा मुलामध्ये इन्व्हॉल्व नाही झाली. अचानक तिने शॉक दिला आम्हाला आणि तिने लग्न करून टाकलं आणि आम्हाला कळलं की लग्न झालं. आणि मग तिच्या आईनी मामानेवर तिला कसं तरी सोडून घेतलं त्यांच्याकडून आणि ती लोक त्यांना प्रेशर टाकतात की मुलगी परत आहे, कारण अजून ते लग्न जसं रजिस्टर केल्यामुळे ते लग्न मॅरेज व्हॅलिड आहे. आणि मग त्यांनी मुलीला घेऊन आले होते, तेव्हा मी त्यांचं डाउजिंग केलं आणि मग मला कळलं की तिला वशीकरण आहे प्रचंड आणि त्याच्यामुळे ती त्या सेन्समध्ये नाही की तिचं काय वाईट चाललं तिला एवढं कळत नाही. पण एवढंच आहे की तिला काहीतरी एवढं कळलं की मामा आणि आई काहीतरी सांगत आहेत आणि यांच्याकडे आणले तर आपल्याला काहीतरी चांगल्यासाठी सांगतायत. तर मी तिला सांगितलं बाळा तुला काहीतरी मंत्र मी देईन, ते तुला म्हणावं लागतील, तू म्हणशील का? तर तिने होकार तर दिला, आता किती म्हणेल माहीत नाही, तिने होकार दिला. जर तिने त्याच्या मंत्र जर म्हणाल तर नक्कीच ते त्याच्यातून बाहेर पडेल. इतकी शक्ती मंत्रांची, इतकी शक्ती आहे मंत्राची.
अजून एक केस अशी होती की त्या एक मॅडम माझ्याकडे आल्या होत्या आणि साधारणतः 55-56च्या वयाच्या असतील. खूप अशा लॉस्ट होत्या. म्हणजे जेव्हा ते माझ्याशी बोलायला लागल्या ना, त्या प्रत्येक मी काय बोललो की अशा करा. मी काय कळायचं, मी थोडंसं वैतागलो. म्हणलं मॅडम प्रत्येक गोष्ट मी रिपीट करू का डबल? माझी अपॉइंटमेंट अर्धा तासाची असते, तुम्ही असं प्रत्येक वेळी रिपीट करत असाल तर म्हटलं जमणार नाही, इकडे लक्ष द्या. म्हटलं काय तुमचा हात बघायचा आहे का? तर नाही बोलतो, मी माझ्या मुलीसाठी आली. म्हटलं काय झालं? तो बोलले माझी मुलगी इंजिनियर आहे आणि अतिशय म्हणजे अधूनच्या सगळ्या परिसरामध्ये सगळ्यात सुंदर आहे माझी मुलगी. आमचा मोठा बंगला आहे, खूप चांगली श्रीमंत आहोत आम्ही. पण माझ्या मुलीने अशा माणसाशी लग्न केलं, त्याचं काही शिक्षण नाही, दिसण्यात काही अर्थच नाही. आणि त्या मुलीने जेव्हा मला सांगितलं, अचानक योगायोगाने कळलं म्हणून तिने सांगितलं की मी ह्या मुलाशी लग्न करणार. तर आम्ही तिला म्हटलं की नको करू, तर ऐकायला तयार नव्हती. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, मग आपण तुझं लग्न लावून देऊया. म्हणजे समाजात पण असं नको व्हायला की मुलगी निघून गेली घरातून. पण तिने ऐकलंच नाही आणि ती अचानक निघून गेली आणि तिने लग्न केलं. आज अशी सिच्युएशन आहे का आता ती माझ्याशी पण बोलत नाही, माझ्या मुलाशी बोलत नाही, म्हणजे सख्या भावाशी बोलत नाही. एक वेळ अशी होती ह्या काही दिवसापूर्वी की माझी मुलगी आणि माझा मुलगा अक्षरशः इतकं प्रेम एका ताटात बसून जेवायचे. आज ते भावाला बोलायला तयार नाही, काहीच कारण नाही. भाऊ कधीशी भांडलेलं नाही, मी तिला काही फार रागवलेलं नाही, माझ्याशी बोलायला तयार नाही. तर काय प्रकार आहे? मग हे पण मी डाउजिंगमध्ये केल्यावर कळलं की प्रचंड वशीकरण आहे. हो. आणि मग मी त्या मॅडमला म्हटलं की मॅडम तिच्या प्रचंड वशीकरण, तुम्हाला काही वस्तू तिच्याकडे सापडल्या होत्या का? किंवा तिच्या हातात किंवा गळ्यात काही दोरा किंवा काहीतरी. ती बोलली की हां, मला ना तिच्या गळ्यामध्ये एक दोरा बांधला होता, जी ती अचानक बांधायला लागली होती. आणि मी तिला म्हटलं होतं की हा दोरा काय बांधते, तर ती काही सांगायला तयार नव्हती ना, असंच बांधलंय. आणि तिची एकदा मी पर्स चेक केली, त्याच्यामध्ये 2 लिंब निघाली, म्हणजे हळद आणि कुंकू वगैरे टाकलेली अशी. तर मी तिला म्हटलं ही लिंब काय तू ठेवलेली पर्समध्ये? नाही, असंच ठेवलं, असं ती बोलली. आणि त्यानंतर हे सगळे प्रकार घडले. हो. तर हे कोणीतरी जाणून बुजून तिच्या पर्समध्ये टाकलं, म्हणजे त्याच लोकांनी टाकलं असेल कदाचित. आणि हे अशी प्रकार, म्हणजे ते बघून कळतं की प्रचंड बिचारा एखादी व्यक्ती नॉर्मल स्वतःचं जीवन जगत आहे, हाताप्रमाणे त्याचं खरं लाईफ खूप चांगलं आहे, पण हे अशा मंत्रांमुळे किंवा वशीकरणाच्या प्रकारामुळे बर्बाद झालेले आहेत. सर, तुम्ही याच्यात एक वर्ड यूज केला, डाउजिंग. तर त्याबद्दल थोडं सांगा ना. डाउजिंग काय टेक्निक आहे? काय काय त्याच्याने आपण बघू शकतो? डाउजिंग हा असा प्रकार आहे की डाउजिंगमध्ये आपण तसं बघायला काहीही बघू शकतो. म्हणजे कुठलंही उत्तर जर आपल्याला मिळालं तर डाउजिंग करू शकतो. डाउजिंगमध्ये आपल्याला काय लागतं, तर एक पेंडुलम. ओके. त्या पेंडुलम कसलाही आपण बनवू शकतो. म्हणजे एक चेन घेऊन त्याच्या खाली कुठलाही मेटलचा तुकडा म्हणा किंवा काचेचा तुकडा म्हणा, प्लास्टिकचा तुकडा म्हणा, काहीही चालू शकतं. की अगदी साधन एक धागा घेऊन खाली आपण साधी आपली नॉर्मल की चेन किंवा आपली जी किल्ली असते, बरोबर, ती लावून पण आपण करू शकतो. आपल्याला जे उत्तर माहीत नाही ते आपण जेव्हा त्याला विचारतो ना, तेव्हा एक आपल्या हायर सेल्फ म्हणतो, म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणा किंवा ब्रह्मांडात जे काही ताकद आहे त्याच्याने म्हणा, एक उत्तर आपोआप आपल्याला मिळायला लागतं. आणि आपण जसं त्याला विचारतो की मला क्लॉकवाईज फिरून उत्तर दे किंवा अँटी क्लॉकवाईज फिरून उत्तर दे किंवा यस नो मध्ये, तसं ते उत्तर आपल्याला फिरून यायचं असतं. तर हे जास्त करून मी जेव्हा एखादा माझ्याकडे येतो त्याला ब्लॅक मॅजिकची शंका असते, मग त्यावेळेला तो विचारतो की सर मला ब्लॅक मॅजिक आहे का? तर मग त्याला मी ते उत्तर देतो. ह्याच्यात उत्तर यस नो मध्ये मिळतात, हो किंवा नाही, हो हो की नाही मध्ये. तर त्याप्रमाणे आपण चेक करतो. मग आता समजा कोणाला शंका असेल की बाबा माझे हा एक आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, ह्या तिघांवर संशय, ह्यांनी माझ्यावर काहीतरी केलं असेल, तर मग प्रत्येकाचं नाव घेऊन मग यस नोवर उत्तर घेऊ शकतो. ह्यांनी केलंय का, त्यांनी केलं, अशा प्रकारे. आणि असे माझ्याकडे येतात बरेच. म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या क्लायंटमध्ये 30-40% लोक अशी असतात. त्यांना असं वाटत असतं की त्यांना वाटत असं म्हणजे झालेलं असतं ऍक्च्युअली काय, हो, की त्यांची प्रगती बघवली नाही म्हणून कोणीतरी शेजाऱ्या पाजारनी केलेलं असतं किंवा त्यांच्या कलिग्सनी करून ठेवलेलं असतं. कलिग्स पण करतात. हो, माझ्याकडे आता एक मध्ये माणूस आला होता आणि त्याची इनोवाची कंपनी आहे, काय ती टोयोटा कंपनी. येस, टोयोटा कंपनी सर्व्हिस सेंटर त्याचं होतं. त्याच्याकडे 40 लोकांचा स्टाफ होता. ओके. आणि त्याच्याकडे त्याची जी कॅशियर होती तिने काहीतरी फ्रॉड केला आणि ह्याने तिला ओरडला आणि तिला कामावून काढून टाकलं आणि त्या मुलीने ह्याच्यावरती ब्लॅक मॅजिक केली. आज त्या माणसाची अशी कंडिशन आहे की त्याचं सर्व्हिस सेंटर अख्खं बंद आहे, टोटल लॉसमध्ये आहे, बँक टोटल रिकामी आहे आणि आयुष्यात एवढा फ्रस्ट्रेट होतो, असं मला असं वाटतं की कधी म्हणजे संपवावं आयुष्य, इथपर्यंत त्याचे कंडिशन आहे. हाताप्रमाणे बघितलं तर अजूनही श्रीमंत असायला पाहिजे होता. आणि टोयोटासारख्या कंपनीचं जर का सर्व्हिस सेंटर असेल तर त्याला खूप डिमांड लावायची. तुला सर मला एवढं प्रचंड चालायचं आणि अचानक असं कळायला लागले की गिराईक येणं बंद होऊन गेलं टोटल. मला हळूहळू करता करता टोटल म्हणजे अशी कंडिशन
की स्टाफचा पगार देणं मला कठीण पडायला लागलं. मी स्टाफला हळूहळू सांगितलं, बाबा तुम्ही दुसरीकडे बघा, मी देऊ शकत नाही पगार. आणि शेवटी मी ते लॉसमध्ये. आणि ती जी जमीन आहे जी माझी आता, ती जमीन मी कोणाला विकू शकत नाहीये, कोणीच गिराईक येत नाही. आणि ती जमीन अक्षरशः म्हणजे कोणाला शोधत असतो किंवा स्वस्तात भाड्याने तरी मला तेवढं तरी पैसे मिळतील, अशी कंडिशन झाली माझी. मी ह्या कंडिशन्स होतात कधी कधी, इतकं निगेटिव्ह गोष्टी जाऊ शकतात. निगेटिव्ह ठरवलं. आणि ब्लॅक मॅजिक होण्याची काय म्हणजे इंडिकेशन्स काय असतात साधारणतः, तर सगळ्यांना इंडिकेशन मिळतात नाही, पण बहुतेकांना हे इंडिकेशन मिळत असतात. त्याच्यामध्ये कसं असतं की खूप वेळा आपण जर का संध्याकाळच्या वेळेला साधारणतः बसलो आहे, म्हणजे एकदा सूर्यास्त झाल्यानंतर ह्या अनुभवायला लागतात की बसलो तर पाठवून काहीतरी हल्ल्यासारखं वाटतं, अचानक साईडनी कोणीतरी गेल्यासारखं वाटतं, सावली दिसल्यासारखं वाटतं, किंवा रात्रीच्या वेळा एका पर्टिक्युलर टायमात आपल्याला जाग यायला सुरुवात होते, साधारणतः 1 ते 1:30 दरम्यान वगैरे. घरामध्ये कोणतरी असल्याचा भास होतो. आपण ज्या रूममध्ये त्या रूममधून आवाज येतात, भांड्यांचे आवाज होतात कधी. बरोबर. त्याच्यानंतर घरामध्ये कधी दुर्गंध येतो, धुराचे वास येतात, ओके, असे प्रकार होतात. किंवा मग पर्सनली स्वतःला त्रास व्हायला लागतात, जसे की अंगाला प्रचंड खाज यायला लागते आणि अतिशय बेचैन व्हायला लागतं, आणि तुम्हाला शारीरिक पीडा व्हायला लागतात काही, म्हणजे पाठीत अचानक प्रचंड दुखणं, पाठीत कोणाला मारलंय असं वाटणं, किंवा कधी कधी अगदी गळा लाभल्यापर्यंत वाटणं, असे अनेक प्रकारचे अनुभव येऊ शकतात. पण काही लोकांना अनुभव येत नाही, ते इतकं छुप्याला तरी केलं असं, फक्त त्यांचं करिअर डाऊन होत जातं, करिअर स्लो होत जातं, आणि मग त्यांना असं फिजिकल काही अनुभव दिसत नाहीत किंवा येत नाहीत. परंतु जर का डाउजिंग केलं तर कळतं की आहे. पण त्यांना डाऊट असतो, कारण की अतिशय चांगल्या पोझिशनमध्ये अचानक वाईट पोझिशन पोहोचले असं. हो, बरोबर. आणि त्यांच्या हाताप्रमाणे जर बघितलं, म्हणजे ते काय, बघा आता मी पामिष्टमध्ये काय सगळे काय फक्त माझ्याकडे येतं असं नाही, बरोबर. माझ्यावर 4 ॲस्ट्रोलॉजर बघून आले असं, आणि सगळेच सांगत असं की तुझं करिअर खूप चांगलं असायला पाहिजे, तुला खूप प्रॉस्पेरिटी असायला पाहिजे. मी कधी 5वा 6वा 7वा असतो जो परत सांगत होतो तुझ्या हातापर्यंत खूप प्रॉस्पेरिटी असायला पाहिजे. पण त्यांना कन्फर्म होत असं की काहीतरी वेगळं चाललंय आपल्या. मग ते मला विचारलं, सर आम्ही डाउजिंग करणार का? मग मी आपण डाउजिंगची चार्ज म्हणजे वेगळे असतात, कारण की पामिस्ट्रीचा हा विषय नाही, हे वेगळं आलं. ब्लॅक मॅजिक हा प्रकार वेगळा आहे. परत त्याचं मी मग बघून चेक करून सोल्युशन्स पण देत असतो त्याप्रमाणे. त्याच्यावर सोल्युशन काय आहेत सर? म्हणजे मी तर बघ, मी ऍक्च्युअली दैविक सोल्युशन देतो. काही मंत्र आहेत आपल्या शास्त्रातले, ते काढणारे आहेत, आणि देवाची काही पुस्तकं आहेत ती सांगतो मी वाचायला. ते फक्त मनापासून करावं लागतं. मनापासून करा, जेही करा ते मनापासून करा, मंत्र जाप करा, देवाची साधना करा, मनापासून केलं तर त्याचा नक्की इफेक्ट होतो 100%. सर, हे डाउजिंग जर आपल्याला प्रॅक्टिकली बघायचं असेल तर ते कसं काम करतं, ते कसं दाखवू शकतं? ऍक्च्युली डाउजिंग मध्ये अनेक गोष्टी वापरतात, म्हणजे असं म्हणतात पेंडुलम वापरतात किंवा रॉड्स वापरतात. जनरली पाहण्यासाठी वगैरे म्हणजे रॉड्स वापरतात, परंतु बाकी यस नो मध्ये उत्तर घ्यायला आपण पेंडुलमचा उपयोग करतो. ओके. आणि पेंडुलम कसल्याही गोष्टीचा बनवू शकतो, म्हणजे जसं मेटलचं आहे किंवा प्लास्टिक आहे, काच आहे, त्याला एक दोरी लागते किंवा एक चेन लागते आणि एक खाली काहीतरी थोडंसं हेवी वस्तू लागते अडकवलेली. त्याला आपण जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला असं म्हटलं जातं की हायर सेल्फ आहे. हायर सेल्फ म्हणजे आपला सबकॉन्शियस माइंड आहे, ज्याच्यामध्ये आपल्याकडे काही पॉवर आहे, जे कॉन्शियस मनाला कळत नाही त्याची पण उत्तरं देऊ शकते. ओके. आणि एक असं पण विचारधारा आहे की ब्रह्मांडामध्ये जो काही फोर्स आहे त्याच्यातून त्या एनर्जीने आपल्याला त्याचं उत्तर मिळत असतं. एक्झॅक्टली काय, ह्याच्यावर डाउजिंगवरती बऱ्याच चर्चा आहे, त्याच्यामध्ये कशामुळे हे कळत नाही, परंतु एक फोर्स आहे 100% की ज्याच्यामुळे डाउजिंग करता येतं. आता डाउजिंग करणारे खूप आहेत, पण डाउजिंगची उत्तर परफेक्ट मिळायला तुम्हाला थोडंसं आध्यात्मिक टच असेल तर मला वाटतं जास्त चांगले मिळू शकतात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण काही जर विचारलं, एक साधं जरी विचारलं की तुझा शर्ट पर्पल आहे का, यस असेल तर मला यसमध्ये उत्तर, नव्हतं आणि डाउजिंग त्याला उत्तर देतो. ओके, इतकं ते परफेक्शन इतकं असतं. परंतु आपण एवढ्या साध्या गोष्टींचं काही डाउजिंग करत बसत नाही. परंतु सर ना, ब्लॅक मॅजिकसाठी आपण डाउजिंगचा उपयोग करून गेला ब्लॅक आहे का. आता समजा मला जर काही एखादं वाटत असेल की त्याला नाहीच आहे, पण जर त्याला ऍक्च्युअली ब्लॅक मॅजिक त्रास असेल ना, तर ते डाउजिंगमध्ये मला काय वाटतं ते आपण उत्तर येत नाही, ते जे आहे त्याप्रमाणे उत्तर येत असतं. ओके. म्हणजे काही लोक असं म्हणतात की डाउजिंगमध्ये तुम्ही जर बायस्ड असला तर त्याची उत्तरं चुकीची असतात, पण बायस्ड असून काही होत नाही तसं बघायला. पण माझ्याकडे येणारे बरेच जे माझे क्लायंट असतात ते खूप वेळा असं विचारतात की सर आम्हाला ब्लॅक मॅजिक आहे. तर ओव्हरऑल त्यांच्यावरती काही अशी खुणा नसतात की ज्याच्यामुळे त्या वाटायला की ब्लॅक मॅजिक आहे. आणि मी साधारणतः मला त्यांना सरळ तोंडावर सांगतो पण की वाटत तर नाही आहे तुमच्यावरती ब्लॅक मॅजिक. म्हणजे माझं एक ओपिनियन असं झालं असं की नाही आहे, कदाचित नसेलच. जो पण मी हात लावत नाही तो मला कळणं थोडंसं कठीण असतं. मग
त्यावेळेस जेव्हा मी डाउजिंग करतो त्या माझ्या ओपिनियनच्या फार विरुद्ध कधी कधी आन्सर मिळतात. म्हणजे ज्याला मी म्हटलेलं असं की नाही बहुतेक तर तुला वाटत नाही ब्लॅक मॅजिक, पण जेव्हा डाउजिंग होतं आधी व्यवस्थित घर घर फिरायला लागतं की त्याला ब्लॅक मॅजिक आहे अशा प्रकारे. म्हणजे ह्या ठिकाणी अशी काही एक शक्ती आहे. डाउजिंग हा प्रकार खूप जुना आहे तसं बघायला येतं. म्हणजे शेकडो वर्ष डाउजिंग केलं जातं. इजिप्तमध्ये पण डाउजिंग केलं जायचं असं त्याचा उल्लेख आहे. आधीही केलं जायचं आधी. आणि सायंटिफिकली ह्याला नकार दिला गेलेला आहे. पण एक फार मोठा सायंटिस्ट म्हणजे एडिसन, आणि त्यांनी त्याला मान्यता दिली होती की डाउजिंग हा प्रकार आहे आणि तो बऱ्यापैकी जर का प्रॉपरली हँडल केला तर उत्तर देऊ शकतो असं एडिसनचं. हो का? तर हे एक सायंटिस्ट, बाकी बहुतेक सायंटिस्ट लोक त्याला म्हणजे सुडो सायन्स पण नाही, त्याला सायन्स तर म्हणणं कठीणच असतं सायंटिस्ट लोकांनी, परंतु हे एक मनाचे खेळ आहेत, तुमचे मसलचे ट्विचिंग आहे असं काहीतरी ते एक्सप्लेन द्यायला बघतात. पण इथे मसलचे ट्विचिंग पण नाही आणि हे मनाचे खेळ पण नाहीत. हे तुमच्या काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी पॉवर आहे जे आता पण ऍक्च्युअली कोणीतरी एक्सप्लेन नाही करू शकलो. सबकॉन्शियस माइंडला करतात आणि त्यावेळीच मग ते तसं ते फिरतं. तर मला स्वतःला असं वाटतं की मे बी हायर सेल्फ आहे तुमचा, कारण हायर सेल्फ इज ऑलवेज कनेक्टेड टू गॉड. तुमचा हायर सेल्फ हा नेहमीच तुमच्या परमात्म्याशी कनेक्टेड असतो. म्हणजे तुमचा हायर सेल्फ जेवढा चांगला डेव्हलप्ड आहे, जेवढा तुमचा कनेक्टेड आहे ना, तेवढं तुम्हाला डाउजिंगमध्ये चांगलं यश येणं होऊ शकतं आणि त्याच्याप्रमाणे त्याची उत्तर मिळत असावी. करेक्ट. कारण सर जर आपण फक्त रॉड लावून दिला असा इथं ठेवून दिला आणि त्याला ते लावलं तर ते नाही, कारण त्याच्यामध्ये आपले इमोशन्स नाही आहे, ते फिलिंग नाही आहे त्याच्यामध्ये. कसं असतं आपला माइंड आहे ना त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी, जसं आपण जर का खूप लोक म्हणतात ना की पॉझिटिव्ह स्टेटमेंट करणं की अफर्मेशन्स करणं, काय आहे तर ही एक फ्रिक्वेन्सी आहे ती. बरोबर आहे. त्याच्यामध्ये वर्क करते. आपल्या मनात पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि ती रिव्हर्स येते ब्रह्मांडाकडून असं म्हटलं जातं, म्हणून तो इफेक्ट होतो. त्याच्यामुळे आपल्या हातातून जेव्हा ती फ्रिक्वेन्सी पास होते ना तेव्हाच त्याचा तो इफेक्ट दिसू शकतो. फक्त आपला हात स्टेडी असतो ते आपण चेक करू शकतो हात स्टेडी की नाही, पण ते विदाऊट आपण काही फिरवता ते फिरतं. ती जी एक फ्रिक्वेन्सी आपल्या हायर सेल्फ कडून जात असते त्या फ्रिक्वेन्सी ते फिरत असतं. करेक्ट. सर काही लाईव्ह एक्झाम्पल दाखवू शकतात? जसं आता मी बघाडलेलं आहे याच्यामध्ये हे लाकूड आहे. ओके. म्हणजे असं नाही की मेटल आहे की जे मॅग्नेटिक आहे, हे लाकूड आहे. आणि आता हे डाउजिंगचं एक पेंडुलम आहे, आता हे मार्केटमध्ये मिळतं तसं. ओके. हे ब्रास आहे, पितळ. म्हणजे ह्याच्यामध्ये मेटलचं अट्रॅक्शन वगैरे हा काही प्रकार होण्याची शक्यता नाही. ओके. आता एक सिम्पल एक जर का क्वेश्चन जर का तुझ्याबद्दल विचारायचं म्हटलं तर पण सर आता म्हणजे याला यस नो किंवा ते कसं लोकांना आता बघ ह्याच्यामध्ये इकडे यस लिहिलेलं आहे आणि इकडे नो लिहिलेलं आहे. म्हणजे जे व्हर्टिकल आहे ते यस आहे आणि जे हॉरिझॉन्टल आहे ते नो आहे. पण जर मला हे यस नोच्या ऐवजी जर का मी त्याला असं म्हटलं की मला माझं यस उत्तर कसं दे, तर मी जर त्याला असं म्हटलं की ते क्लॉकवाईज फिरून मला यस मिळतं तर ते त्याप्रमाणेच फिरून उत्तर दिलं. आणि जर मी त्याला असं म्हटलं की अँटी क्लॉकवाईज फिरून उत्तर दे नो मध्ये, तर ते अँटी क्लॉकवाईज नो उत्तर अँटी क्लॉकवाईज फिरवलं. ओके. आणि ते फिरता फिरता पण मी त्याला आदेश दिला की मला आता हे अशा प्रकारे उत्तर दे, पण त्याप्रमाणे ते आपोआप फिरायला लागतं. ओके. बरोबर. तर आपण काही तुला विचारायचं असेल तर सर पहिला प्रश्न की माझा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे का? बरं. समोर आपल्या चेतन बसलेला आहे आणि त्याचा एक प्रश्न आहे की रिअल इस्टेटचा त्याचा बिझनेस आहे का. यस उत्तर असेल तर मला क्लॉकवाईज फिरून यस मध्ये उत्तर द्यायचं आणि नो उत्तर असेल तर अँटी क्लॉकवाईज फिरून नो मध्ये उत्तर द्यायचं. येस. ओके. येस. आता हा यस उत्तर देतोय. आपण जर का थांबवलं हे आणखीन जितकं थांबवलं नाही तितकं त्याचा हळूहळू करून हा घेरा वाढत जाईल तेवढं. आता हेच उत्तर जर मला यस नो मध्ये द्यायचं असेल, ह्या बोर्डवरती यस नो मध्ये मला उत्तर दे सेम प्रश्नाचं. आता ह्याच प्रश्नाचं उत्तर मला अँटी क्लॉकवाईज फिरून यस मध्ये उत्तर दे. त्यावेळेस ते हे होतं. तर जसं उत्तर मी त्याला यस मध्ये येतं तुझं यस आहे. आय होप येस आहे सर.
तर ते यस मध्ये पहिला मी क्लॉकवाईज त्यांनी यस मध्ये उत्तर दिलं, परत जसं बोर्डवर यस नो आहे बरोबर. अँटी क्लॉकवाईज. अजून मला काही विचारायचं असेल तर मी विचारू शकतो. काही तू विचारू शकतो. ऍक्च्युली खरं सांगायचं म्हणजे ना, तू काही प्रश्न विचारू शकतो. असं अगदी साधं जर म्हटलं की मला चेतनच्या शर्टात, फक्त त्याचं उत्तर यस नो मध्ये पाहिजे. येस येस. चेतनच्या शर्टाचा रंग पर्पल आहे का, यस असेल तर मला यस नो मध्ये उत्तर द्यायचं. असं जर साधा प्रश्न मला विचारला, चेतनच्या शर्टाचा रंग यस नो मध्ये उत्तर दे, पर्पल आहे का. येस. ठीक आहे. आता हे तर मला नोन उत्तर झालं की तुझ्या मगाशी जसं तुला म्हटलं की तुला अननोन उत्तर आहे, तसं तर फ्युचर बद्दल पण काय विचारतो आपण विचारू शकतो. प्लस ब्लॅक मॅजिक बद्दल पण आहे का नाही त्याचे उत्तर, निगेटिव्हिटी आहे का, निगेटिव्हिटी आहे का काही माझ्यामध्ये, यस. तर तसं विचारून बघायचं काही निगेटिव्ह एनर्जी माझ्यात. समोर जो आपलं चेतन बघतो आहे त्याच्यावरती कुठली ब्लॅक मॅजिक किंवा निगेटिव्ह कोणाचे विचार लागले असेल तर मला क्लॉकवाईज वरून यस मध्ये उत्तर द्यायचं, आणि नसेल तर अँटी क्लॉकवाईज वरून नो मध्ये उत्तर द्यायचं. लकी यस. सर 2026 माझ्या रिअल इस्टेटच्या बिझनेससाठी चांगलं असेल की नसेल, म्हणजे असेलला यस नसेलला नो असं करता येऊ शकतं. करूया आपण. 2026ला जो चेतनचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे तो वाढत जाणार असेल तर मला क्लॉकवाईज यस मध्ये उत्तर द्यायचं, आणि नसेल तर मला अँटी क्लॉकवाईज वरून नो मध्ये उत्तर द्यायचं. राईट. ठीक आहे. येस. तर अशाच प्रकारे ना आपण ब्लॅक मॅजिकसाठी पण हे चेक करतो, बरोबर, की एखाद्याला ब्लॅक मॅजिक आहे का. निगेटिव्ह एनर्जी पण आता हे जे आहे ना, आता हे समजा हे मार्केटमध्ये विकायचं मिळतं, पण अशी कुठलीही वस्तू, जसं मी तुला एक उदाहरण दाखवतो की आता हे मला त्या दिवशी झेप्टोच्या सामानामध्ये एक गिफ्ट म्हणून ही गदा आली. ओके. आणि त्यावेळेला माझ्याकडे हे कुठेतरी मिसप्लेस झालं होतं ना, म्हणजे क्लायंटला दाखवायचं होतं हे करून डाउजिंग करून, तर मला एक धागा मिळाला, तो धागा घेऊन मी बांधलाय. हे पण तेवढंच परफेक्ट वर्क करू शकतं, आणि अशा बोर्डची गरज नाही. आता जर मी ह्याला पण धरलं ना आणि ह्याला जरी प्रश्न विचारला ना तर हे मला तसं उत्तर देणार जसं मला याच्याने दिलं. ओके. जसं आता मी ह्याला परत विचारलं की चेतनचा बिझनेस 2026 मध्ये रिअल इस्टेटचा वाढत जाणार आहे का, यस असेल तर क्लॉकवाईज फिरून उत्तर द्यायचं, नसेल तर अँटी क्लॉकवाईज फिरायचं. सेम उत्तर. येस. त्याने कुठलाही डाउसिंग नाही, आणि किती वेळा विचारलं तरी उत्तर सेम आलं पाहिजे. ज्याचं उत्तर वेगळ्या वेळेत असेल ना, तर समजा की त्याला डाउजिंग त्याचं बरोबर काम करत नाही. बरोबर. खूप लोक असं म्हणतात की डाउजिंग फेल होतं, 50% वर्क करतं. तर मला असा अनुभव आहे की ज्याला तितकंच म्हणजे अनुभव नाहीये, टच नाही, अनुभव नाही, आध्यात्मिक टच पण असतो एक, त्याला प्रॅक्टिस पण लागते, सगळंच आहे, सगळ्या गोष्टीचं एकत्र करणं आहे. आणि ऑलवेज मी ह्याच्यात आता बिलीव्ह करतो, म्हणजे जसं मी एक वेळ अतिशय नास्तिक होतो, आता मी एवढ्या गोष्टीला की कुठलीही गोष्ट होण्यासाठी ना आध्यात्मिक टच असणं खूप गरजेचं आहे. ते असलं तर खूप चांगले रिझल्ट मिळू शकतात, नसेल तर खूप वाईट गोष्टी होतात. खरंय सर. थोडं परत आपण आपल्या गोष्टींकडे येऊ. नजर लागते असं म्हणतात सर, ही नजर खरंच लागते का, कुणाची लागते आणि काय नजर? ऍक्च्युली ना माझ्याकडे क्लायंट येतात ना, त्याला खूप वेळा ते जेव्हा मला सांगतात की सर मला म्हणजे कोणीतरी काहीतरी केलं असं वाटतं, पण नेहमीच कोणी मंत्रतंत्र केलं असं नसतं. कधी कधी ना नुसतं लोकांच्या जळफळाट होण्याने पण तुम्हाला तेवढाच त्रास होत असतो. मी त्यांना हे उदाहरण पण सांगतो की आत्मा आहे ना, जो शरीराशिवायचा आत्मा आहे तो खूप वाईट आहे असं लोक मानतात, घाबरतात. पण शरीरधारी आत्मेवर तितकेच खतरनाक असू शकतात. एवढे जे खतरनाक क्राईम होतात ते आत्मे तेवढेच वाईट आहे, त्यांची मनं तितकीच वाईट आहेत, त्याच्यामुळे होतात. तसंच क्रूर दुसऱ्याचं नुकसान करण्याची इच्छा असणारे, व्हायलेंट होणारे, तसंच आपल्या मनाच्या ज्या तीव्र इच्छा आहेत ना, त्या एक व्हायब्रेशन्स आहेत, आणि त्या व्हायब्रेशन्समुळे दुसऱ्याचं नुकसान होऊ शकतं.
म्हणजे इतक्या लेवल आता तर का तू कधी कधी बघितलं असेल काही डेमो लोक दाखवणारे असतात की जे नजरेने फक्त कॉईन जाळून दाखवतात किंवा त्यांच्या नुसत्या थिंकिंगमुळे ते लहान मुलांचं हल्ली तू बघितलं असेल रील्स पण येत असतात, ते प्रोग्राम असतात किंवा माइंड पॉवरनी सगळं दाखवतात ते. राईट राईट. तर ते एक्झॅक्टली काय जात असतं त्यांच्यामधून, तर त्यांची ती व्हायब्रेशन जात असतात. ओके. आणि ती व्हायब्रेशन तर प्रत्येकाच्या मनातून ही व्हायब्रेशन बाहेर पडत असतात, चांगली वाईट सगळ्या प्रकारची. आणि जेव्हा एखाद्या वेळेला अतिशय तीव्रतेने एखादा वाईट विचार करतो ना, तेव्हा ते तितकंच खतरनाक होऊ शकतं जेवढा एखादा मृत माणसाचा त्रास होणं. आणि इतकी प्रचंड व्हायब्रेशन लागू शकते, त्याच्यामुळे तुमची प्रगती थांबू शकते, तुमचे ॲक्सिडेंट होऊ शकतात, तुमचे हेल्थचे इश्यू होऊ शकतात, तुमच्या घरामध्ये प्रचंड कलह होऊ शकतात, भांडणं होऊ शकतात. असं प्रचंड तुम्ही खूप वेळा जसं की बाहेरून आला की तुमची खूप चिडचिड होते किंवा थकवा येतो खूप, आणि मग तुम्हाला असं वाटतं की अरे बापरे मी का थकलो, एवढा प्रवास केला म्हणून. तर इतक्या लोकांना मी भेटून येत असतात, त्यावेळेला तुम्हाला कोणा ना कोणा माणसाचे वाईट इंटेन्शन्स लागलेली असतात, त्याची काहीतरी तुमच्यावर जळफाट झालेली असतात किंवा नकारात्मक तो तुमच्यावर काहीतरी निगेटिव्ह विचार करत असतो, आणि त्या व्हायब्रेशनमुळे आपल्याला त्रास होतात. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे वाईट अनुभव येऊ शकतात. सर, ही जी नजर आहे हिच्यापासून वाचायचं कसं मग? म्हणजे सामान्य लोक हे सगळं त्यांचं आयुष्य नॉर्मली जगत असतात, बट नजर लागून गेली तर मग त्यांना हे सगळे प्रॉब्लेम पासून जर वाचायचं असेल तर मला नजरच लागायला नको कुणाची, त्यासाठी मी काय केलं पाहिजे? सगळ्यात बेस्ट तर प्रोटेक्शन आहे ते तर परमेश्वराचंच आहे, त्याच्या सवालच नाही. पण असं नाही की तुम्ही देवाला मानता म्हणून तुम्हाला नजर लागणार नाही, कारण काय प्रत्येक वेळेला काय तुम्ही देवाचं नाव घेत बसत नाही. तुम्ही तुमच्या कामात असणार, तुमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये असणार. पण त्याला माझ्या ज्ञानाप्रमाणे मी रेकी पण शिकवतो, त्यामध्ये कसं प्रोटेक्शन करायचं शिकवतो. पण नॉर्मल माणसाला काय प्रत्येकाला रेकी शिकलेला असतो असं नाही, किंवा त्याला ते शिकायचा इंटरेस्ट असे नाही. पण त्याच्यामध्ये मग तुम्हाला जर का खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट पडला असेल तर त्याच्यामध्ये काही सोपे उपाय आहेत, ज्याच्यामध्ये तुरटी, ज्याच्यामध्ये मीठ, त्याच्यामध्ये तमालपत्र, ह्यांचे उपाय आपल्या शास्त्रात सांगितलेले आहेत, त्यांचे होतात. जसं की तुम्हाला खूप निगेटिव्हिटी लागली असली तर तुम्हाला एक बालदीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये बोटभर मीठ टाकून बसलात, पुन्हा घर घरावरती पण लोक म्हणजे पोचा करतातच. पण ते मीठ टाकून करणं म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की मध्ये मिठाचे डाग पडू शकतात. पण स्वतःला इंडिव्हिज्युअल जर करून घ्यायचं असेल तर पाण्यामध्ये मीठ टाकून ठेवलं बोटभर, साधं खडे मीठ किंवा तुमचं काय म्हणतो आपण त्याला सेंधा मीठ असतं, रॉक सॉल्ट, ते जर टाकलं तर जी काही निगेटिव्हिटी आहे ती उतरते. इनफॅक्ट ॲक्च्युअली आपल्याला निगेटिव्ह म्हणजे इनफॅक्ट आत्म्यांचा जर त्रास असला ना तरी सेंधा मीठ आणि हे जर टाकून ठेवलं पाण्यामध्ये, तर ते ठेवलं आपण पाय बुडवलं तर बऱ्यापैकी प्रमाणामध्ये त्याची निगेटिव्हिटी कमी होऊ शकते, कमी होऊन जाते त्याच्या. हां. त्याच्यानंतर तमालपत्र एक आहे. तमालपत्र जर घरामध्ये जाळलं आणि त्याचा धूर जर सगळ्या घरात कोपऱ्या जर फिरवला तर त्याच्यामुळे घरातली निगेटिव्हिटी कमी होईल. शिडशिडी तुमच्या घरात खूप. तमालपत्र तर ते नेहमी तुम्ही करू शकता उपाय. कापूर जाळला हा एक प्रकार आहे, म्हणून आपल्याकडे कापूर पूजेत पण जाळतात. कापूर जाळून त्याचं घरात मध्ये सगळीकडे आपण फिरवणं हा एक प्रकार आहे. किंवा तुरटी एक आहे जी निगेटिव्हिटी प्रचंड अट्रॅक्ट करते. ओके. तर तुरटीचा एक अखंड मोठा खडा जर आपल्या मेन दरवाजासमोर ठेवला तर ते सतत आपल्याला निगेटिव्हिटी बाहेरून येणारी घरामध्ये लोकांचे वाईट विचार असो किंवा वाईट शक्ती कुठली असो ते खेचून घेणारे आहे. किंवा एका काचेच्या बाउलमध्ये तुम्ही खडा मीठ जर का भरून ठेवलं तर तुम्ही बघाल की काही दिवसांनी त्याला पाणी सुटतं. हे पाणी का सुटतं तर ते निगेटिव्ह खेचून घेतं, आणि मग ते जर का पाणी सुटलं तर ते आपण बदलून परत नवीन टाकू शकतो. किंवा घराच्या दरवाज्यावरती खूप लोक बघितलं असे कोळा बांधतात. आणि कोळा हे फार मोठं अट्रॅक्टिंग एक साधन आहे निगेटिव्हिटीचं, खास करून वाईट आत्म्यांचं. मग सर उलट बांधायला पाहिजे की नको? तर तो बांधल्यामुळे काय होतं की तो जर घरातून एखादा वाईट आत्मा किंवा वाईट एनर्जी आतमध्ये शिरली ना तर घरात एंट्री न करता कोळ्यामध्ये जाते आणि कोळा सडतो. तर नॉर्मली जर कोळा जर का वारंवार सडायला लागला, तुम्ही घराच्या जवळ म्हणजे मेन डोरच्या वरती बांधला असेल तर पाणी गळायला लागलं, आणि जर का ते एक दोन दिवसात 2-3 दिवसात तो कोळा सडत की समजा की तुमच्यावरती प्रचंड कोणीतरी काहीतरी करून ठेवलेलं आहे. कोळा सहजासहजी असं कधी सडत नाही. हे एक मोठं इंडिकेशन असतं. किंवा जर तुम्ही मीठ ठेवलं आणि वारंवार जर कधी मिठाला पाणी लगेच सुटायला लागलं तर समजून जा की तुम्हाला त्या ठिकाणी प्रचंड
वाईट एनर्जी येत आहे, किंवा तुमच्या घरामध्ये एक काच आहे आणि ती अचानक तडकली, बाटली आहे, अचानक फुटली, म्हणजे त्याला कसला धक्का लागलेला नाही, काही नाही, तर समजून जा की तुमच्याकडे निगेटिव्हिटी आहे. किंवा तुम्ही जर घरामध्ये आपण जे प्लांट्स लावतो, शोभेची झाडं लावतात खूप लोक, इंडोर प्लांट्स, बरोबर, ती अचानक जर सुकली तर समजून जा की तुमच्याकडे निगेटिव्हिटी येत आहे. तुम्हाला अचानक कुठलेही वेगळेच वास यायला लागले, अचानक कुठेही धूर दिसत त्यामुळे धुराचाच वास यायला लागला, तर समजा निगेटिव्हिटी आहे. एक झाड होतं सर आमच्या इथं, खूप वर्षापासून होतं आणि ते पूर्ण सुकलं, मोठं झाड, एक्झोरा नावाचा प्लांट असतो, मोठं झाड होतं चांगलं, असं खूप मोठं झालेलं, एकदम सुकलं आणि काही दिवसांमध्ये आजोबा वारले होते आमचे. हो, तेव्हा पण आम्हाला असं जाणवलं होतं की म्हणजे बट इट वॉज अ इंडिकेशन असतं कधी कधी की होणार आहे काय वाईट. पण ते ऍक्च्युली कसं असतं की म्हणजे आता आपल्या शास्त्रात पण असं म्हटलं की कोणी माणूस जेव्हा जाणार असतो तेव्हा यमदूत येतात, व्हिजिट देऊन जातात, आणि ते पण निगेटिव्हच आहेत असं बघायला, कारण त्यांचं कार्य निगेटिव्ह आहे. पॉसिबिलिटी आहे की त्यांच्या व्हिजिटमुळे कदाचित ते चुकलं असेल, असं होऊ बरोबर. सर, तुम्ही गीता वाचली आहे, काय महत्व आहे सर गीतेचं, का प्रत्येकाने वाचावी? ऍक्च्युली गीतेमध्ये परमेश्वरने अनेक गोष्टी सांगितल्या, त्याच्यात काही महत्वाच्या गोष्टी तर मला सगळ्यात हे वाटलं की सगळ्यात महत्वाचं ज्ञान एक त्यांनी दिलेलं आहे की माझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि माझ्यापेक्षा वेगळं असं काहीच नाही. म्हणजे कृष्णाने स्वतः ह्या गोष्ट अशी म्हटली की माझ्यापेक्षा वेगळं आणि माझ्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. त्याने आधी एक विभूती सांगितलं, त्याने म्हटलं मीच राम आहे, मीच शंकर आहे, विभूती योगामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये एक ही गोष्ट सांगितली की तुला कर्म करायचं आहे. खास करून गीता का सांगितली गेली अर्जुनाला की तुला कर्म करायचं आहे, कर्माची फळाची अपेक्षा न करता. तर गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्ही कर्म करा, कर्माची अपेक्षा करू नका. तर मी जेव्हा म्हणजे पामिस्ट्रीमध्ये पण जेव्हा मी लोकांना जेव्हा बघतो आणि काही निगेटिव्ह गोष्टी असतात ना, तर मी त्यांना ही गोष्ट नेहमीच सांगतो की बघा, मी कृष्णाला खूप मानतो आणि मी त्याच्या पुढे तर कोणाशीच अक्कल नाही. आपण तर फारच सामान्य आहोत. जर त्यांनी असं म्हटलं की कर्म करा, तर कर्म करायची आज्ञा परमेश्वराची आहेच आपल्याला. तर तुमच्या हातात जरी निगेटिव्ह जरी दिसलं ना, तरी तुम्ही नांग्या काढून बसण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला प्रयत्न करायचेच आहेत. तुम्हाला मंत्रसाधना सांगेन, सगळं सांगेन, पण तुम्हाला काय आता निगेटिव्ह आता मला सांगितलं सरांनी, मला लागणार ते नाही, तर तुम्ही रडत बसला, असं नाही का करू. तुम्ही त्याच्यात मात करायचा प्रयत्न करा. बरोबर आहे. आणि जसं मी तुला मागच्या पण पॉडकास्टला मी मेन्शन केलं होतं, दुसऱ्या पण ठिकाणी मी, की विल्यम जॉन वॉर्नरला मी फॉलो करतो. त्यांनी जे म्हटलं की 2 हाताच्या लाईन्समध्ये फरक का आहे, की तुम्ही जितकं विल पॉवर स्ट्रॉंग, तुम्ही जेवढे कर्म करणार तितकं तुमचं ओरिजिनल प्रारब्धापेक्षा नवीन प्रारब्ध वेगळं असतं. म्हणजे जे तुम्ही जन्माजात मागच्या जन्माचे काही तुम्ही जे घेऊन आले कृत्य मागच्या जन्मी केली, पाप केली, त्याची जी तुम्ही लाईन्स घेऊन आला, त्याच्यामध्ये बदल होतो याचा अर्थ असा आहे की तुमचे कर्म करण्याला काहीतरी महत्व आहे. बरोबर. गीतेमध्ये बेसिकली परमेश्वरने हेच सांगितलं की कर्म कर, तुला जे करायचं ते तुझं कर्तव्य तुला करायचंच आहे. फक्त मी हेही सांगेन की कर्म करण्यामध्ये तुमचे जर ग्रहदोष आहे तर ग्रहाचे मंत्र म्हणणं, त्याच्यासाठी साधना करणं, त्याचे काही बाकीचे जे उपाय हे करणं, हे कर्मच आहे, कर्म आहे एक प्रकारे, आणि ते बदलण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. त्याप्रमाणे सर, कर्मांबद्दलच जर बोलायचं झालं तर असं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीचे कर्म खराब असतील तर तो म्हणजे मागच्या जन्मीचे जरी त्याचे कर्म खराब असतील तर या जन्मात त्याला खूप प्रॉब्लेम होतो. तर तुम्ही काय सांगाल याला, की जर समजा त्याचे मागच्या जन्मीचे खराब आहे बट तो या जन्मात खूप चांगलं वागतोय, तर मग त्याला फायदा होणार आहे का? ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे का, आपलं जन्मामध्ये जेव्हा आपण ह्या जन्मात येतो, आणि जसं मी तुला म्हटलं मगाशी की एक डॉर्मंट हँड आहे, जो आपला जन्मजात जो आपण हात घेऊन येतो, जो आपला कमी वापरतो, त्याच्यामध्ये ज्या लाईन्स आहे ते मागच्या जन्मातली सगळी आपली जी काही आपण कर्म केलेले आहेत त्याचं पाप पुण्याचं गळफेरीस घेऊन इकडे आलंय. पॉझिटिव्ह ज्या गोष्टी त्या आपण त्या पाप पुण्याच्या, निगेटिव्ह गोष्टी त्या पापाच्या आहेत, आपण स्वतःच करून ठेवलेलं आहे. पण त्याचबरोबरच्या ह्या जन्मामध्ये आपण काही चांगलं करत असतो, तसं तसं आपलं ते पापाचं जे काही इंटेन्सिटी आहे, त्याची जी शिक्षा आहे ती नक्कीच कमी होते. ओके. फॉर एक्झाम्पल, आता एखाद्याचा शनी बिघडला आणि त्याचे वारंवार ॲक्सिडेंट होत असतात, मग आता ते ॲक्सिडेंट होतात, मग शनी त्याच्यावरतीच का नाराज आहे, किंवा त्यालाच काय ॲक्सिडेंट होतात. परमेश्वर कोणाचं असं नशीब लिहून नाही ठरवलं याची हाडं मोडली पाहिजे, ह्याचं ऑपरेशन झालं पाहिजे, ह्याला
तर तुम्ही मागच्या जन्मात काहीतरी केलेलं आहे की त्याची फळं तुम्हाला ह्या जन्मात भोगायला मिळतात. पण तुम्ही जे मंत्र म्हणता, काहीतरी चांगली कार्य करता, तुम्हाला काही गोष्टीपासून टाळायचं आहे, जसं की शनीला नॉनव्हेज चालत नाही, शनीला अल्कोहोल चालत नाही, मग त्या दिवशी तुम्ही ते टाळणं, शनिवारच्या दिवशी अवॉइड करायचं, किंवा हनुमानाची प्रार्थना करणं, त्याची हनुमान चालीसा वाचणं किंवा कुठलंही पुस्तक वाचणं, त्याची देवा दर्शन घेणं, ह्या सगळ्या गोष्टींनी ना तुमचं मागच्या जन्मातलं जे काही पूर्वसंचित आहे ना, ते त्याची इंटेन्सिटी कमी होऊन जाते आणि म्हणून ते आपल्याला फरक पडतो. आता पामिस्ट्रीकडे यायचं की ॲस्ट्रॉलॉजीकडे पण कोणी जायचं म्हटलं आणि जर का निगेटिव्ह गोष्ट फक्त निगेटिव्ह आणि ती तशीच होणार असेल तर का असेल तर मग बघून काय फायदा. फॉर एक्झाम्पल एखाद्याचा शनी खराब होता, माझ्याकडे खूप वेळा येतात, तर एक अख्खी फॅमिली आली होती आणि असे बरेच येतात, पण एक फॅमिली मला खास करून काय आठवली की त्या फॅमिलीमध्ये नवरा बायको आणि 2 यंग मुलं असे जण होते आणि त्या मॅडमचे अगोदर बरेच ॲक्सिडेंट झाले होते आणि त्यांच्या हाताप्रमाणे मला दिसत होतं की पुढच्या 2 वर्षात मॅडमचं काही खरं नाही, म्हणजे सिरियस ॲक्सिडेंट होणार आहे. मग अशा वेळी त्याचा शनी खूप बिघडला, तर तो पण काय उपाय त्याच्यावर केला नाही समजा, आणि मी त्यांना उपाय समजावून सांगतो की मग मला हा उपाय करा, तर त्याच्याने काय होणार असतं, ते मंत्र, त्या प्रकारच्या साधना, ह्याच्यामुळे ती इंटेन्सिटी कमी होणार. ॲक्सिडेंट होणारच नाही असं नाही, पण जर डेथ होण्यापर्यंत किंवा नियर डेथ सिच्युएशन होणार असेल तर त्याची इंटेन्सिटी बऱ्यापैकी कमी होऊन जाते. म्हणजे एखाद्या काचेवरती हातोडा मारतोय, अगदी जोरात मारायला निघालं तर काच एकदम चुराच होईल, पण आपण हळूच अलगद मारली, छोटीशी तड जाईल, कदाचित तड जाईल, एवढं इंटेन्सिटी कमी होऊ शकते. बरोबर. तुम्हाला काय वाटतं सर, सगळ्यात चुकीचं कर्म कोणतं? सगळ्यात चुकीचं कर्म म्हणजे दुसऱ्याचं वाईट करणं किंवा चिंतन पण. तुम्ही चिंतन म्हणजे तुम्ही चिंतन का करता तेवढं सांगतो. तुम्ही फिजिकली जेव्हा करू शकत नाही तुम्ही चिंतन करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का तुम्हाला माहित आहे की कायदा कानून आहे, तुम्हाला काही वाईट त्याचं फिजिकली डायरेक्ट केलं तर तुम्हाला काहीतरी शिक्षा होईल, पण तुम्हाला असं की त्याचं नुकसान होतं, तुम्ही मनापासून की ह्याचं नुकसान व्हावं, ॲक्सिडेंट व्हावा, हा लंगडालोळा व्हावा, म्हणजे हे तुम्ही त्याला लंगडालोळा करण्याप्रमाणेच आहे, फक्त तुम्हाला ते केल्याची स्वतःला काही त्रास होईल म्हणून भीती वाटते, म्हणून तुम्ही मनात फक्त चिंता. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही फिजिकली करा की तुम्ही मेंटली करा, इक्विव्हलंट आहे. शास्त्राप्रमाणे असंच आहे. तुम्ही एखादी गोष्ट, जसं खूप लोक असं असतात ना की म्हणजे जस्ट थोडासा विषय एकदम की उपवास करतात. आता आज उपवास आहे माझा, उद्या मात्र मी मस्त नॉनव्हेज खाणार, हे जर का उपवासा दिवशी आपण बोलत असतो तर त्या उपवासाला काय अर्थ राहिला. बरोबर आहे. तसं प्रकारे म्हणजे तुम्ही जे मनात चिंता ना त्यावेळेस तुमचं संपलं की तुम्हाला जर का एकादशीचा उपवास करून बसलेला आहे अगदी आणि वडे मस्तपैकी बटाटा वड्याचा वास खमंग आला आणि तुमच्या अगदी तोंडाला पाणी सुटलं की अरे मस्त बटाटा वड्या वास होतं, संपलं. त्या उपवासाला काय अर्थ आहे. तर मनापासून पाहिजे. तर ह्या मनातल्या म्हणजे आपल्या शास्त्राप्रमाणे पण तुम्ही जर मनापासून कुठली गोष्ट केली नाही, मनामध्ये जर ते चिंतलं ना तर ते प्रत्यक्ष करण्यावर त्याचं पाप आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे एखादं नुकसान करणं, ऍक्च्युअली करणं काय आणि ते व्हावं अशी इच्छा असणं काय सारखंच आहे. सर आम्ही एक वेळेस मित्र एका मित्राच्या घरी हाऊस पार्टी चालू होती आमची, रात्री 12-1 वाजलेला होता, आम्ही गॅलरीत बसलेलो होतो, नॉनव्हेज वगैरे होतं तिथं, काही लोक खात होते नॉनव्हेज, पार्टी चालू होती ऑब्व्हियसली. तर मग भात शिजवायला ठेवलेला होता आणि 12-1 वाजलेला रात्री आणि डिस्कशन चालू होत्या, हॉरर स्टोरीज आम्ही डिस्कस करत होतो. प्रत्येकजण सांगत होतं हॉरर स्टोरीज, काय अनुभवलंय कुणी किंवा कुणीतरी कुठून तरी ऐकलेली गोष्ट सांगत होतं. आणि तितक्यात आहे ना कुकरचं जे वरचं भांडं असतं धाडकन उडालं. ओके. म्हणजे माझ्या लाईफमध्ये हे पहिल्यांदा मी पाहतो की कुकरचं भांडं उडतंय. असं झालंय, नॉर्मल आहे ती गोष्ट, पण इतकी पण नॉर्मल नाही की ती बरोबर त्याच वेळेस घडली पाहिजे, अशी भीती वाटली. तर ह्या अशा गोष्टी कशामुळे झाल्या असतात? ऍक्च्युअली कसं आहे माहिती का, आपण ज्याचं चिंतन करतो ना ती गोष्ट जवळ येते. आपल्या गीतेत पण त्यांनी म्हटलेलं आहे परमेश्वर की अनेक प्रकारचे भक्त आहेत. माणूस काय म्हणत भक्त असतो, तो अनेक प्रकारचा. परमेश्वर म्हटलं जो मला मानतो तो माझ्याकडे येतो, जो देवी देवतांना मानतो तो त्याच्याकडे जातो, आणि जे भूताप्रेतांना मानतात ते त्याच्याकडे जातात. म्हणजे रिव्हर्स बघितलं तर तुम्ही देवाकडे जेव्हा बघता आणि परमेश्वर श्रद्धा करता, परमेश्वर आपोआप तुमच्याकडे अट्रॅक्ट होतो किंवा तुम्हाला थोडंसं त्याचं मार्गदर्शन मिळतं किंवा प्रोटेक्शन मिळतं, जे काय आहे ते. तसंच जसं तुम्ही भूताप्रेतांचा जर विचार केला ना, त्यांचा प्रेझेन्स तुम्हाला नक्कीच जाणवणार. कारण काय की तुम्ही त्याला अट्रॅक्ट करत असता. तुमचे थॉट ज्याच्याकडे जातात ना ते तुमच्याकडे अट्रॅक्ट होतं, मग पॉझिटिव्ह असो का निगेटिव्ह असो. जसं आता तुम्ही निगेटिव्ह गोष्टी बोलाल आणि साधारणतः रात्रीच्या वेळा तुम्ही बोलत होतात, रात्रीच्या वेळा निगेटिव्ह एनर्जीची पॉवर वाढलेली असते आणि त्यावेळेस जर तुम्ही बोलायला लागलात ना तर ऑलरेडी जवळपासचं जे काही निगेटिव्ह काही चाललं की अरे वा हा माझाच भक्त आहे, माझ्याबद्दल एवढा बोलतोय. कारण तुम्ही जर
एखाद्याबद्दल खूप आतुरतेने किंवा फार मनापासून बोलायला लागला ना, की म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून तुम्ही बोलता असं होतं. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही त्याला कॉल दिल्याप्रमाणे झालं की निगेटिव्ह गोष्टींना, आणि त्याच्यामुळे त्याचा प्रेझेन्स तिकडे आला असावा. राईट. मग ते दाखवून देतं कुठेतरी ते त्याचा प्रेझेन्स दाखवून देतं. जसं मी तुला मगाशी म्हटलं की घरामध्ये भांडी वाजणं किंवा हे असे प्रकार होतात, ह्याचं कारण काय की ते आपलं प्रेझेन्स दाखवून देतं. बरोबर आहे. म्हणजे जस्ट आम्ही एकदा जेव्हा असंच वर्ल्ड टूरला गेलो होतो त्यावेळेस स्वित्झर्लंडवरून आम्ही चाललो होतो पॅरिसला बाय बस, आणि एक स्वित्झर्लंडच्या जवळजवळ एंडला एका हॉटेलला आम्ही उतरलो होतो, आणि आम्हाला मस्तपैकी म्हणजे एका मोठ्या टूर कंपनी, नाव घेत नाही मी, त्या टूर कंपनीमध्ये अरेंज झालं होतं, आणि त्यांनी सगळीकडे चांगल्या हॉटेल्सची सोय केली होती, पण त्या हॉटेलमध्ये असं लक्झरियस एकदम सोय केली होती, एकदम मस्त स्वीट प्रत्येक. ओके. म्हणजे एक बेडरूम, एक हॉल आणि एक किचन असं टाईप. अर्धा स्वयंपाक तर आम्ही तिकडे काय करणार नव्हतो, पण असं मस्त लक्झरियस असं होतं. आणि आमचा एक मोठा ग्रुप होता 30 जणांचा, मी आणि माझी फॅमिली, म्हणजे मी, माझी बायको आणि माझा मुलगा, आम्ही एका खोलीमध्ये, एका त्या स्वीटमध्ये, आणि बाकीचे आपापल्या याच्यामध्ये होते. आणि आम्ही बसला, माझा मुलगा मला सारखा म्हणा की पप्पा सिगरेटचा खूप वास होतोय रे. तर म्हणलं सिगरेटचा वास कसा काही येईल, आता हे तर बंद आहे. मी सगळी चक्कर मारली, बायकोला पण वास आला, मला पण थोडा वासायला लागला. नंतर आम्ही परत एकत्र बसलो, तर किचनमध्ये धडधड 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 भांड्यांचा आवाज आला, आणि आम्हाला कन्फर्म झालं की इकडे काहीतरी असं आहे. आणि ते हॉटेल इतकं सुंदर असून ना, आमच्या त्या टूरच्या ग्रुपच्या हॉटेलमध्ये कोणीच नाही क्लायंट. आणि आम्ही सकाळी नाश्ता करायला खाली आलो, तेव्हा मला कळलं की आम्ही तिघं सोडलं ना, तर बाकी 27 लोक एकाच रूममध्ये रात्रभर थांबले होते. प्रत्येक रूममध्ये काहीतरी अनुभव आला होता. अरे बापरे. अशा पण गोष्टी घडतात कधी कधी. म्हणजे बरोबर आहे. हे निगेटिव्हिटी असते, तर हे असे प्रेझेन्स जाणवतात. सर, आता हे डाउजिंग हे तर आता आपण समोर होतो, बट हे जर कोणी दुसऱ्या गावाला आहे, तुम्ही ठाण्यात असतात, तर ते तुमच्याशी करू शकतं, म्हणजे ते ऑनलाईन वगैरे होऊ शकतं का? हो, मी दोन्ही प्रकारे, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे घेतो. ॲक्च्युली ऑफलाईनला तर माझ्या समोर क्लायंट असतात आणि त्यांना मी डाउजिंग करून दाखवू शकतो. बरोबर आहे. आता मी कोणाला फोर्स करत नाही. नॉर्मल पॉमिस्ट्री ज्याची असेल नॉर्मल पॉमिस्ट्रीप्रमाणे बघतो. पण मग त्याच्यानंतर त्याचा प्रश्न असेल की निगेटिव्हिटी आहे, आणि किंवा मला जर डाऊट आला की म्हटलं की निगेटिव्हिटी आहे, तर मी सांगतो की बा असं वाटतंय, कन्फर्म करायचं असेल तर मग डाउजिंग करतो. पण खूप लोकांना काही येणं शक्य नसतं, मग मी ऑनलाईन रिटर्नमध्ये त्यांना देत असतो. ओके. तर त्याच्यामध्ये काही कम्युनिकेशन तसं कॉलवरती किंवा व्हिडिओ कॉल नसतो. कम्युनिकेशनमध्ये व्हिडिओ कॉलिंग हे माझं वेगळं एक आहे, त्याची फी पण वेगळी असते. पण खूप लोकांची अशी डिमांड असते की आम्हाला यायला जमत नाही, व्हिडिओ कॉलिंग पण नको आहे, रायटिंगमध्येच हवं आहे. पण फक्त आमचा हा प्रश्न आहे की ब्लॅक मॅजिक झाली आहे का. तर मग त्यांना डाउजिंग करून मी यस नंबरने नुसतं उत्तर दिलं ना, तर मग त्यांना ते तेवढं समाधान वाटतं. मी काय करतो, एक छोटासा व्हिडिओ क्लिपिंग काढतो माझी डाउजिंग करतानाची, त्यांच्या प्रश्नाची, आणि ती व्हिडिओ क्लिपिंग त्यांना व्हॉट्सअपला पाठवतो. ओके. ऑफकोर्स विथ ॲडिशनल चार्जेस असतात त्याचे, ते जसं असेल ते आपण सांगू शकतो. पण हे करून दाखवले, म्हणजे बाकी सगळं जरी मी रिटर्नमध्ये त्यांना प्रेडिक्शन देत असलं तरी जर हा प्रश्न असेल तर त्याला आपण डाउजिंग करून ते प्रात्यक्षिक त्याला दिसण्यासाठी व्हिडिओ छोटासा क्लिपिंग पाठवू शकतो. गरजेचं, आणि तसं पाठवून ते आपण देत असं मार्गदर्शन. सर, थँक्यू सो मच. खूप छान माहिती दिली. वेगवेगळ्या टॉपिकवर आपण आज बोललो. कुणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर काय नंबर द्याल सर? माझा नंबर आहे 9987020625. आणि कृपा करून सगळ्यांनी व्हॉट्सअप करा, कॉल करा नका, कारण मला घ्यायला वेळ नसतो, क्लायंट असतात सतत दिवसभर, आणि नंतर इतकं बोलून झालं परत फोनवर बोलायची इच्छा नसते, टाकलेला असतो. त्याच्यामुळे व्हॉट्सअप करा आणि कॉन्टॅक्ट करा प्लीज. थँक्यू सो मच.